तर चला मंडळी, तुम्ही नेहमी मिक्सरच्या भांड्याने तूप करायला घेता का? तर अजिबात गरज नाही आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्याची. आपण आज बिना मिक्सरचं भांडं वापरता, मिक्सर बिना वापरताच आज आपण तूप बनवायला घेणार आहोत. मी इथे आठवडाभराची साई साठवून ठेवलेली होती. तिला मी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलेलं होतं 1 घंट्यासाठी. आता आपण याला एका कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. आता याला छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे फेटून घेणार आहोत. याला आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आता आपण इथे थंड पाणी टाकलेलं आहे. मी पाणी ठेवलं होतं थंड व्हायला आधीच ग्लासभर. तर याला आपण छान असं थंड पाण्यात मिक्स करून घेऊया बघा. मी 3 ते 4 वेळा थंड पाण्याची प्रोसेस केली होती. एकदा दाखवले मी फक्त. तुम्ही 3 ते 4 वेळा पाणी टाकून याला छान असं फिरून घेऊ शकता. हे बघा साईडला लोणी आपलं झालेलं आहे आणि ते पाणी साईडला झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया ते पाणी. मी परत पाणी टाकलं होतं थंड, परत त्याला मिक्स करून घेतलं आहे बघा. पाणी वेगळं आणि लोणी वेगळं झालेलं आहे आपलं. अगदी झटकीपट होणारं तूप आहे हे. आपण याला हाताने साईडला काढून घेऊया. हाताने साईडला काढून घेतल्यानंतर नंतर आपण पाणी टाकून त्याचं सर्व व्हाईट ते काढून घेतलेलं आहे आपण. 3 ते 4 पाण्याने ते लोणी आपल्याला धुवून घ्यायचं आहे. हे बघा, आणि असं हाताने दाबून त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे सर्व. हे बघा रेडी आहे आपलं लोणी. आता आपण याला गॅसवर ठेवून घेऊया आणि याला हलवून घेऊया छान. अगदी झटकीपट होणारं तूप आहे हे. हे बघा होत आहे आपलं तूप. हे बघा झालेलं आहे आपलं रेडी तूप. आता याला तुम्ही यामध्ये तुळशीचं पान पण तुम्हाला जर घालायचं असलं तर घालू शकता. मी घालत नाही आहे. आता आपण याला चाळणीने चाळून घेऊया. हे बघा मस्त असं आपलं तूप झालेलं आहे, होममेड तूप. तर मी थोडं पिवळसरच करते. तुम्हाला जर एवढं पिवळसर आवडत असेल तर तुम्ही कमी कढवा. मी जरा जास्त कढवते, मला असं आवडतं म्हणून. तर नक्की ट्राय करा. धन्यवाद.